हाय हॅलो नमस्कार. मी पर्णिका. माझ्या यूट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता ह्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्या 6 जून म्हणजेच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होतो आणि त्या निमित्तानेच आज मी ही कविता सादर करणार आहे. ह्या कवितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मावळा सावळ्या ह्यांच्यामध्ये घडलेल्या एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. सादर करते कविता शिवराय आणि बालवीर, कवी वा भा पाठक. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लहान मावळ्याला सावळ्याला सांगतात की मी जरा जाऊन येतो, तोपर्यंत तू ही वेस सांभाळ. ही हद्द कोणालाही पार करू देऊ नकोस. ही कामगिरी सावळ्यावर सोपवून महाराज निघून जातात. थोड्या वेळातच त्या हद्दीवर एक घोडेस्वार येतो. त्या घोडेस्वाराला आपल्या सावळ्या काय म्हणतो? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. टाच म्हणजे घोड्याला पुढे चल हे सांगण्यासाठी हलकीशी लात मारली जाते. तो सावळ्या घोडेस्वाराला काय म्हणतो? खबरदार जर तुम्ही घोड्याला टाच मारून पुढे गेलात तर, ही वेस जर तुम्ही ओलांडली तर मी तुमच्या राई राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकेन. कुण्या गावचे पाटील आपण, कुठे चालला असे, शिव ही ओलांडून तीरसे. शिव म्हणजे वेस, हद्द. तुम्ही कुठल्या गावाचे पाटील आहात आणि ही हद्द ओलांडून कुठे चाललात? लगाम खेचा या घोडीचा, राव टांग टाकुनी, असे या तुम्ही खड्या अंगणी. लगाम खेचा घोड्याचा आणि आल्या पावली परत जा. पोर म्हणून हसण्या वारी, वेळ नका नेऊही, मला का ओळखले हो तुम्ही. लहान पोर म्हणून माझ्यावर हसण्यात वेळ घालवू नका. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाड ही माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत माझी वसे. मी मर्द मराठ्याचा बच्चा आहे आणि माझं हाड काय लेचपेच नाही आहे. माझ्या नसा नसामधून हिम्मत वाहते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. हे ऐकून तो घोडेस्वार आपल्या सावळ्याला काय म्हणतो? मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी धरावे तुवा, कशाला ताठा तुझा हवा. तू मळ्यात जा आणि पाणी भर. हे असलं अहंकार ताठा कशाला मला दाखवतोयस? मुठीत ज्याच्या मूठ असेही, खडग्याची तो बरे, वीर तू समजलास काय रे. खडक म्हणजे तलवार. माझ्या हातात पाहिली का केवढी मोठी तलवार आहे? मी एक शूरवीर आहे. थोर मारसी अशा बढाया, पराक्रमाच्या जरी, कुठे तव भाला बरची तरी. बरची म्हणजे भाल्याचाच प्रकार. तुझ्याकडे भाला बरची तरी आहे का? आणि पराक्रमाच्या बढाया कसल्या मारतोयस? हे खडगाचे बघ पाते किती चमकते, अडुकुची दार ती भाल्याचे टोकते, या पुढे तुझी वद हिम्मत का राहते. तू पाहिलंस का माझ्या तलवारीचं पात कसं चमकते ते? त्याचं टोक पाहिलं का? भाल्यासारखं अणुकुचीदार आहे. आणि तुझी हिम्मत कशी होते मला अडवायची? खबरदार जर पाऊल पुढे टाकशील चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. यावर आपला सावळ्या काय म्हणतोय? आपण मोठे दाढी वाले आहा वीर बायकी, किती ते आम्हाला ठाऊकी. तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हा माहिती नका, दाविता फुशारकी का फुका. तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी, आमुच्या शिवबाने भररणी. तुम्ही असतील मोठे वीर, पण तुम्ही आमच्या शिवबाला ओळखता का?
तुमच्यासारख्या भल्या भल्यांना रणांगणात लोळवलंय त्यांनी, आणि त्यांचा चेला, त्यांचा सेवक मी आहे. मी असे इमानी चेला त्यांच्याकडे, हुकुमाविण त्यांच्या समजायाचे पुढे, देईन न जाऊ शूरवीर फाकडे. पुन्हा सांगतो खबरदार, जर जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. मी शिवबाचा इमानी चेला, इमानी सेवक आहे, आणि त्यांनी मला हुकूम दिलाय तो मला पाळायलाच हवा. मी ही वेस कोणालाही, म्हणजे अगदी शूरवीराला सुद्धा ओलांडू देणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, खबरदार, जर ही वेस ओलांडली तर मी तुमच्या राई राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकेन. लाल भडकते वदन साहले, बाळाचे मग कसे, स्वार परिमनी हळू का हसे. हा जो संपूर्ण प्रसंग घडलाय त्यामुळे सावळ्याला खूप राग आलाय, त्याचं संपूर्ण शरीर लाल झालेलं आहे. पण तरी सुद्धा जो घोडेस्वार आहे तो मनातल्या मनात हसतोय. का बरं? त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले. हा जो प्रसंग घडलाय त्यामुळे सावळ्याला खूप राग आलाय. त्या रागामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, आणि तरी सुद्धा जो घोडेस्वार आहे तो त्या सावळ्याकडे सौम्य दृष्टीने बघतोय. का बरं? चंद्र दिसे एक जणू दुसरा, तपतो रवी कातरा. एक जण चंद्र दिसतोय तर एक सूर्य दिसतोय. चंद्र दिसे एक जणू दुसरा, तपतो रवी कातरा. ऐका शिवबाचे हे स्वर. या ठिकाणी आपल्याला समजतंय की तो जो घोडेस्वार आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज आपल्या सावळ्याची परीक्षा घेण्यासाठी वेषांतर करून आलेले आहेत, आणि ते वेषांतर केल्यानंतर त्यांना आपल्या सावळ्याची पारख झालेली आहे, त्यांना आनंद झालेला आहे, अभिमान वाटलेला आहे. म्हणून महाराज पुढे काय म्हणतात? आहे सैमानी माझा चेला खरा, चल इनाम घे हा माझा शेला तुला. तू माझा खरोखर इमानी सेवक आहेस, आणि त्यामुळे बक्षीस म्हणून हा शेला मी तुला देतोय. आहे सैमानी माझा चेला खरा, चल इनाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या पुन्हा बोल एकदा, खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या, उडविन राई राई एवढ्या, उडविन राई राई एवढ्या. महाराजांची आणि सावळ्याची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? ही कविता तुम्हाला माहीत होती का? ते मला कमेंट्समधून नक्की कळवा. तसेच आणखीन कोणत्या कोणत्या कविता तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अशाच सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.